आला बाबा फोन. हॅलो. हॅलो. हा, काय करायला सौ तुम्ही कुठं आहे सा? तुझा फोन येणार म्हणून एका ठिकाणी स्थानबद्ध आहे. काय झालं? तुमची गाडी मॉडीफाय करूया. नको नको, काय नको. मग तुम्हाला कपडे घेऊया चांगली, उडल्यांचा बूट तेन. नको. मग दुकानात काहीतरी नवीन बदल करूया. खरं काय झाले? काय कशाबद्दल? मग तुम्हाला गोप घेऊया. अगं तू गोप, पहिला तू गोप. काय झाली सांग मला, कशाबद्दल एवढा खर्च कुठं आणायचा? हो, ती पलीकडे भाभी आली नाही का, ती 8 दिवस झालं राहायला आल्या. हा हा, ती 3 नंबरच्या खोलीत आहे बघा. बर बर काल मी तिच्याकडे 2 तास बसायला गेलतो, तुम्ही पण नव्हता. काय गमन झालं घरात म्हणून तिच्याकडे गेलो 2 तास बसायला. बर बर. मग ती मला म्हणली, भाभी तुम्ही लई चकोट आहे, तुमचा स्वभाव लय भारी आहे, असं तसं म्हणायला आलती. होय, मला म्हटली नाही काय? नाही, तुम्हाला काय म्हटली नाही. बर. मग कनी तिच्याकडं 2 किलो खोटं दागिनं आहे. हा, ते कनी ती 3 वेळा त्याच्यावर कर्ज काढल्या बँकेत ठेवून. बर. मग ती म्हटली, तुम्ही 1 किलो घ्या, मी 1 किलो घेतो, तुम्हाला काय पाहिजे ते घ्या कर्ज काढून, आणि मला काय पाहिजे ते घेतो. म्हणून आम्ही आता इथं बँकेत आलोया. वा, हा, राणी सीसीटीव्ही असतोय बँकेत, आणि असं बघतोय आणि असं घावलं का नाही, असं सुंबलत्यात. तू कशाला गेली असती? खोटं दागिन 2 किलोची इकडं. होय. ह्याच्या आधी तिनं कर्ज घेतल्या. कर्ज 3 वेळा घेतले, आणि त्यातले 1 किलो मला द्यायला लागले. आता हा, ती किती चांगली आहे बघा, तिच्या जवळच द्यायला लागले. घेऊया किंवा आपण किती पण. चांगली आहे नाही? बरोबर ढुंगणाव काठी बसासारखी स्वभावाची आहे ना ती. काय काय मला नाही श्वास नाही मला. आणि सीसीटीव्ही दिसलो का नाही राणी, गोल्ड लोन नाही,